हॅलो नमस्कार, मी विश्वेश्वरी कुलकर्णी. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. बऱ्याच दिवसांपूर्वी एक लेख मी वाचला होता आणि तो लेख मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवला होता. या विषयाचं नाव आहे बाप. लेख कोणी लिहिला आहे मला माहिती नाही. जर तुम्हाला हा लेख आवडला तर त्याचं संपूर्ण श्रेय हे लेखकाला असेल. वडील, बाबा, पप्पा, डॅडी, पिता. लिहिण्याला बोलण्याला खूप चांगलं वाटतं, पण आपण प्रत्येकजण सहजपणे नेहमी जाणून बुजून शब्द उच्चारतो तो म्हणजे बाप. होय होय, बाप. त्याच बापाविषयी थोडंफार. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व. पण या घरच्या अस्तित्वाला खरंच आम्ही कधी समजून घेतलं आहे का? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. कोणताही व्याख्याता त्याच्याविषयी जास्त बोलत नाही, लिहित नाही. पण कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलतो. संत महंतांनी आईचंच महत्त्व सांगितलंय. देवाधिकांनी आईचंच तोंड भरून कौतुक सुद्धा केलंय. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते. पण बापाविषयी कुठंच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला, पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात 1-2% बाप असे असतीलही, पण चांगल्या पितांबद्दल काय, चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूचे पाठ असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन हे नेहमी वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा सोमईच जास्त तापते ना. पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई रडते, पण वडिलांना रडता येत नाही. स्वतःचा बाप गेला तरी रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई गेली तरी रडता येत नाही, कारण बहिणींचा आधार व्हायचा असतं. जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण अशावेळी शहाजी राजांची ओळाताण सुद्धा लक्षात घ्यावी. देवकीचं, यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून डोक्यावरून पोराला घेऊन जाणारा वासुदेव अवश्य लक्षात ठेवावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल, पण वियोगात तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता. आई घराचं मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण ज्या घरात बाप असतो ना, त्या घराकडे वाईट नजरेने कोणी बघू शकत नाही, कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काही करीत नसला तरी तो त्या पदावर असतो आणि घरच्यांचं कर्म बघत असतो. कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही, पण कोणाचा बाप होणं टाळता येतं. पण बाप होणं कधीच टाळत नाही. आईच्या असण्याला किंवा आई होण्याला बापामुळेच अर्थ असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते, म्हणून ती जवळची वाटते. पण गुपचूप जाऊन पेड्यांचा पुढा आणणारा बाप आपल्या कोणाच्याच लक्षात येत नाही. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई ग असा शब्द बाहेर पडतो. पण हायवेला रस्ता ओलांडताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक अचानक लावतो तेव्हा बाप रे हा शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या छोट्या संकटांना आई चालते, पण मोठमोठी वादळ पेलताना बापच आठवतो. काय पटतंय ना?